9850645363. तर तुम्हाला जर क्वालिटी परफ्यूम करायचे तर एकदा आवर्जून संपर्क साधा. अजून एक संपर्क नंबर आहे @69883455. थँक्यू सो मच. तर या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात ज्याचे ओनर आहेत सोजब बुबेरे, अखिल बुबेरे यांचं ते परफ्यूमचं शॉप आहे. लियान बुबेरे आवर्जून विजिट करा. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला, सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकारजी शेटे सर, जे आजच्या रात्रीला 4 चंद्र लावतायत. मनपूर्वक धन्यवाद. बदलापूर समालोचक समितीचे आमचे उपाध्यक्ष मान्यवर राहुलजी चव्हाण सर, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ संगमनेर बदलापूर मान्यवर तुषारजी शिंदे सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्या तिघांच्या साथीनं आजची रात्र शेअर करायला मिळतीये. जाऊया मैदानावरती. मॅचला होती सुरुवात. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 मध्ये आपण आहोत. रात्रकालीन चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम गोरेगावच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती चाललेली ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. नाणेफेक आपण पाहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला विनेश 11 जय बजरंग कारिवली या टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि भूमी 11 मांडा टीमला बॅटिंगचं पाचारण असेल. 5 षटकांची मॅच विवरचना सज्ज होतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात होते. सलामीची जोडी भूमी 11 मांडा संघासाठी 2 आघाडीचे फलंदाज तुम्ही पाहताय. जोडी नंबर 1 एका बाजूनं नौशाद आहे स्ट्राइक एंडवरती आणि त्याला साथ देत असताना अशोक दिंडा ही नामवंत सलामी वीरांची जोडी सुरुवात करेल. विवरचना सज्ज केली आहे. गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी मोहितच्या खांद्यावरती आणि पहिला बॉल घेऊन जसा पंचांचा हिरवा कंदील येतोय सामन्याला सुरुवात करतोय. मोहितचा पहिलाच बॉल स्ट्राइक एंड वरती. नौशाद पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. मिस टायमिंग. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली आहे. एका धावेच्या मदतीने श्री गणेश केलाय. बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा सिंग यावेळेस मिस टायमिंग. झेलची संधी आली आहे. फिल्डर चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना भूमी 11 मांडा टीमला 440 चा झटका. अशोक दिंडा बॅक टू द पॅव्हेलियन. पहा मित्रांनो, बरोबर 12:48 आपण सुरुवात केली. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी दंडित केलं जाईल. एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. महत्वाची सूचना लक्षात घ्या. षटक क्रमांक पहिलं मोहित गोलंदाजी मार्कवरनं आणि अगदी सुरुवातीलाच 440 चा मोठा झटका दिलाय.
ज्याच्यावरती भरोसा होता अशोक, तो अशोक इथे बाद झालाय आणि त्यानं भरोसा तोडलाय. नवीन फलंदाज मैदानावरती इनॅट नंबर 3 केतन भाकरे येतोय. फार मोठी जिम्मेदारी. वन डाऊन वरती बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. गोलंदाज मोहितनं मात्र आश्वासक सुरुवात केली आहे. आश्वस्त करत असताना आपल्या टीमला पहिला फलंदाज त्यानं बाद केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळतायत. चांगली फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी इथं सिंगल धावेची मदत आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. दोन्ही आकड्यावरती मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मोहितचा हा चेंडू यावेळेस सुद्धा व्यवस्थित बॅटवरती निश्चितच येत नाहीयेत. इथे सुद्धा सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत विनेश 11 जय बजरंग कारिवली. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फिल्डिंग सज्ज केली. पहिलं षटक मोहितच्या हातात दिलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण अद्यापपर्यंत पाहिलं तर नक्कीच फलंदाजांना थांबवून ठेवलंय. अशोकची मोठी विकेट मिळवली. त्यानंतर आपण पाहताय मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. इथे सुद्धा चांगला चेंडू. जबरदस्त लेग कट पाहायला मिळतोय. गुडले स्पॉटवरनं चेंडूला बाहेर काढतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. निर्धाव आलाय. जबरदस्त सुरुवात केली आहे मोहितनं. खांद्याचा प्रचंड वापर करतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी. फलंदाजांना काही कळायच्या आत या ठिकाणी आपण पाहताय तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. कुठल्याही प्रकारची धावा घेण्याची संधी देत नाही. चौकार षटकारापासून अद्यापपर्यंत दूर ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळतायत. निश्चितच सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. शांत ठेवत असताना कारिवली टीम साठी पहिलं षटक या ठिकाणी टाकलं मोहितनं. धावा खर्च केल्या 4. एक गडी बाद. 4 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. मध्यरात्र उलटून चालली आहे आणि डीजे MS रोमॅन्टिक गाणे आणि त्यासोबत माहोल बनवतोय. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. केतन खेळतोय 2 धावांवरती. नौशाद त्याला साथ देईल. 2 धावांवरती तो सुद्धा आहे. निश्चितच पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर अशोकला बाद करण्यात यश मिळवलं. कारिवली संघ थोडासा फ्रंटफूट वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून कशा पद्धतीनं पुढे डाव खेळला जाईल, डाव सावरला जाईल, आकार दिला जाईल, धावा बनवल्या जातील, स्कोरबोर्ड सजवलं जाईल, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं जाईल, यासाठी नक्कीच संघर्ष इथून करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या केतन आणि नौशादवरती फार मोठी जबाबदारी, जिम्मेदारीचं टॉनिक पिऊन इथे काम करावं लागेल, कामगिरी पार पाडावी लागेल. चला, बरोबर 5 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंपल्सरी कंप्लीट करावी लागतील, अन्यथा 5व्या षटकासाठी दंडित केलं जाईल. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 ची जबाबदारी प्रतीक येतोय गोलंदाजीसाठी. निश्चितच गोरेगाव एंड कडनं हे षटक चालू होत आहे आणि जिम्मेदारी असेल प्रतीक वरती. चला, स्पीडअप करा. स्ट्राइक वरती फलंदाज केतन भाकरे. फार मोठी जबाबदारी इथं त्याच्या खांद्यावर. पहिलाच बॉल. इथे सुद्धा कबरला चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर होती. इथे एकमेकांना चांगलं कॉलिंग झालं आणि बरोबर ही एक रिस्की सिंगल कंप्लीट केली आहे. अतिशय शांत चित्ताने इथं बॅटिंग करतायत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना सिंगल डबल वरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत. अद्यापर्यंत आपण पाहताय तर शांत आणि संयमी इथे भागीदारी करतायत. स्ट्राइक वरती नौशाद. इथे सुद्धा निश्चितच कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा. व्यवस्थित बॅट वरती येत नाही. मोठा हिस्सा बॅटचा लागला. त्यानंतर विकेटच्या मागे चेंडूला अडवलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, फिल्डरची चांगली साथ मिळतीये. निश्चितच आपण अद्यापर्यंत पाहिलं तर कारिवली संघानं थांबवून ठेवलंय.
नौशाद हार्ड हिटर फलंदाज, मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा. इथे प्रहार चांगला केलाय, ताकद किती आहे हे पाहिलं जाईल. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग भरारी षटकार. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. इथे प्रयत्न करायला सुरुवात केली आणि प्रयत्नांना यश मिळालं. प्रयत्नांती परमेश्वर षटकार मिळालाय आणि षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती नेल्सन फिगर तुम्ही पाहताय 11 वरती 1 गडी बाद. इथं मात्र इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? गोलंदाज प्रतीकला प्रश्नचिन्हात टाकले. छोटासा कानमंत्र तिथे निश्चितच प्रतीकला दिला जातोय. कशा पद्धतीने इथून थांबवलं जाईल नौशादला, जो 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. इथे अपील केली, लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट मिळतीये. बॅट्समन नौशाद तंबूच्या आश्रयाला. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा. या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. लेग कट होत असताना थोडासा बाहेर निघाला. फलंदाजाच्या बॅटला अगदी हलका टच आणि त्यानंतर मागे एक चांगला झेल टिपलाय. यष्टीरक्षक जयेश म्हात्रे अतिशय सुंदर यष्टीरक्षण विकेटच्या मागणं आपण पाहताय. यष्टांना अगदी खेटून उभा आहे. मात्र निश्चितच चेंडूवरती नजर जर तुम्ही पाहिले तर वाखाणण्याजोगी कामगिरी पार पाडली आहे. चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. निश्चितच ज्याच्यावरती विश्वास होता नौशाद वरती, तो नौशाद सुद्धा माघारी परतलाय. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. धावफलकावरती 11 वरती दुसरा गडी बाद होतोय. चिंटू आलाय बॅटिंग करण्यासाठी. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक वरती तयार होतोय गोलंदाज प्रतीक. ओव्हर द विकेट नाही, इथं मिस टायमिंग. झेलची पुन्हा संधी. स्वतः गोलंदाज, इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपलाय आणि इथे वनवा लावलाय. अजून एक फलंदाज माघारी परततोय. चिंटू गोल्डन डकचा शिकार. सो मच. अगदी आपण पाहिलं तर पायावरती चेंडू, नो लुक शॉट, मिस टायमिंग, चांगला झेल. फलंदाज माघारी परततोय. 11 वरती तिसरा झटका लागलाय. भूमी 11 मांडा संघाला लागलेला हा तिसरा धक्का. धावफलक स्वल्पविराम लागलाय 11 वरती. निश्चितच षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली त्यावेळेला आपण पाहिलं तर प्रतीक वरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एक षटकार आला नौशादच्या बॅटमधनं, त्याला मैदान सोडावं लागलं आणि त्यानंतर इथं आपण पाहताय तर अजून एक फलंदाज माघारी परतलाय. भूमी 11 मांडा संघाला इथे मात्र विचारात पाडले. विचार करण्यास भाग पाडले. कशा पद्धतीने इथून डाव सावरायचा आहे. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. न्यू बॅटर बॅट्समन ओमकार आलाय. त्याला मात्र इथून डाव सुद्धा सावरायचा आहे. धावा सुद्धा बनवायच्या आहेत. गडगडणारा डाव इथून कशा पद्धतीने सावरला जाईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. स्ट्राईक वरती तयार ओमकार. गोलंदाज प्रतीक, ज्याला दुसरी विकेट मिळाली आहे. पण हॅट्रिक बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगला समोर टाकला, बाहेर काढला. उसळी घेत सरप्राइझिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. विकेट किपरनं कलेक्ट केला. डॉट आलाय. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गडी बाद, 11 धावा. भूमी 11 मांडा.
माज निहाल 11 गुरसैबी आणि राजमुद्रा खरवई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहा. सेकंड इनिंगची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली टीम अर्थातच जय बजरंग कारिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मान्यवर दिनेशजी पाटील साहेबांचं नेहमीच प्रेम राहिले संपूर्ण संघावरती. सातत्याने या संपूर्ण टीमला बॅक करत असतात. साहेबांचं मनापासून हार्दिक आभार आपण व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून ही टीम आज पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल लाऊड अपील पंचांनी उचलून धरली आहे. बोट आकाशाकडे. फलंदाज माघारी परतत असताना भूमी 11 मांडा संघ संकटात सापडलाय. चौथा फलंदाज बाद. बॅट्समन केतन गॉन. दर्जेदार यष्टीरक्षण आपण सातत्यानं पाहत आहे. विकेटच्या मागणं तुफान कामगिरी पार पाडत असताना विकेट किपर आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. जयेश म्हात्रे त्याच्या माध्यमातून टिपलेला अजून एक अप्रतिम झेल. जबरदस्त कामगिरी गोलंदाजांना कॉम्प्लिमेंट करत असताना गोलंदाज मोहित प्रचंड वेग आणि वेगाच्या विरोधात सुद्धा तुम्ही पाहाल तर अगदी समोर यष्ट्यांच्या जवळून यष्टीरक्षण करत असताना क्लोज किपिंग अतिशय चांगलं प्रात्यक्षिक इथं घडवतोय. त्याच्या माध्यमातून टिपली जाणारी गडी आणि निश्चितच संकटात सापडलेला भूमी 11 मांडा संघ आणि त्यांचे पुरस्कर्ते जगन्नाना पाटील, ज्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक सातत्यानं करूयात. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती असं कुठलं मैदान नाही ज्या मैदानावरती भूमी 11 मांडा संघ खेळला नसेल. मित्रांनो, कुठल्याही टीमला कुठल्याही आयोजनाला जेव्हा जेव्हा गरज लागेल जगन्नाना एक कॉल आणि जागेवरती प्रॉब्लेम सॉल्व. मात्र आता इथून प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व केला जाईल. बॅट्समन जयेश आलाय स्ट्राइक वरती. चांगला चेंडू. सरप्राइझिंग गोलंदाजी पाहायला मिळतीये. निश्चितच विकेटच्या मागणं लाइटनिंग स्टंपिंग इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर डिसिजन आपल्याला पोहोचेल. निश्चितच चेक केलं जाईल. अतिशय चांगली डिलिव्हरी, चांगला टप्पा विकेटच्या मागणं. जयेश म्हात्रे चेंडू पकडला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाजाचा स्टान्स कुठे होता, कशा पद्धतीने तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, आणि इथून संकटात सापडलेला फलंदाज जयेश राजे कशा पद्धतीने इथून खेळ सावरला जाईल. बॅट्समन सेफ, नॉट आउट. मात्र हा डॉट बॉल इथून आत्मविश्वास वाढवतोय गोलंदाज मोहितचा. तुम्ही पाहू शकताय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज. दूध का दूध, पाणी का पाणी. गोलंदाज मोहित इथे चांगला चेंडू सातत्यानं जर आपण पाहाल तर टप्प्यावरती बीट केलं जातंय. चांगल्या टप्प्यावरती गती परिवर्तन सातत्यानं. यावेळेस आपण पाहिलं तर थोडीशी गती कमी केली, उंची कमी ठेवली, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं, सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी मोहितची राहिली आहे. 1 षटक 3 चेंडू त्यानं फेकले, 4 धावा खर्च केल्यात, 2 गडी टिपलेत आणि निश्चितच मैदानावरती भूमी 11 मांडा टीमला बॅकफुट पंच देत असताना पाहायला मिळतो. इथे बॅक टू द बॉलर हलक्या हाताने निश्चितच खेळून काढण्याचा प्रयत्न, स्वतःचा बचाव केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट येतोय, सलगचा 3रा डॉट. प्रेशर क्रिएट करत असताना 5 षटकांची मॅच. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतरचे सलगचे 3 डॉट. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चेंडूंवरती एकही धाव नाही आणि भूमी 11 मांडा संघ एका धावेसाठी संघर्ष करतोय. संघर्ष जयेश राजेला करावा लागेल. इथे मिस टायमिंग, चेंडू हवेत, फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. झेल ड्रॉप जरूर झाला. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी आले. निश्चितच 2 धावा कंप्लीट झाल्या. मात्र फिल्डरच्या या प्रयत्नांना निश्चितच दाद द्यावी लागेल. वाईडिश लॉंगॉनवरनं अगदी जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय.
जतीन पाटील त्या ठिकाणी सीमारेषेवरती दूरवरचं अंतर कव्हर करून अगदी चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातनं ड्रॉप झाला आणि इथे आपण पाहताय 2 धावा आल्या. धावा येणं गरजेचं आहे, धावांचा दुष्काळ, आणि तो दुष्काळ जयेश राजे मिटवेल का? इथे फुलटोज मिळालाय, फटका खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग, दर्जेदार थ्रो, सिंगल कंप्लीट, बॅकअप चांगलं, एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉम्प्लिमेंट करत असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आणि अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती भूमी 11 मांडा टीम 4 गडी बाद. चौदा धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. जयेश राजे आणि ओमकार या 2 फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी. इथे कशा पद्धतीने समोरून होणाऱ्या घातक आव्हानाला तोंड दिलं जाईल. घातक गोलंदाजी होतीये आणि निश्चितच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जी केली जाते तिच्या विरोधात कशा पद्धतीने रणनीती इथून अवलंबली जाईल. स्ट्राइक वरती जयेश खेळतोय, दुसऱ्या बाजूने ओमकार. एकमेकांना मात्र इथून एक चांगली पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल. नवीन गोलंदाज अक्षय आलाय. अक्षय वरती जबाबदारी 4थ्या षटकाची. चला थोडं स्पीडअप करा. पंचांचा हिरवा कंदील. अक्षय ऊर्ध्व विकेटने टाकलेला हा चेंडू, इथे फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. संघर्षाला सुरुवात. चौकार. फटका तुम्ही पाहताय, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय आणि सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आल्यात. जयेश राजे ताकद ठेवतोय आणि त्यानं ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. कष्ट घेतोय, मेहनत मैदानावरती करतोय, जिद्द चिकाटी तो मैदानात दाखवतोय आणि धावफलकाला इथून आकार देण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे. 6 चेंडू 7 धावांवरती खेळतोय. सेट झालाय. संपूर्ण सूत्र इथून हातात घ्यावी लागतील. आडव्या बॅटने खेळतोय, सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी पकडफेक, सिंगल आली. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 19 या आकड्यावरती. आता मात्र हळूहळू धावफलकाला आकार उकार प्राप्त होत असताना 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे चालू आहे. 2 चेंडू अक्षयने टाकलेत, 5 धावा आल्यात. थोडासा रनवे मध्ये अडथळा. स्ट्राइक सुद्धा रोटेट झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय तर ओमकार स्ट्राइक वर, ज्याला खातं खोलायचंय. जबाबदारी त्याला इथून स्वीकारावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. 5 षटकांची मॅच, सन्मानजनक धावसंख्या इथून बनवावी लागेल. फटका चांगला आहे, पुलचा देखना स्ट्रोक. जसा बॅट वरती आला 6 धावांची मोहर उमटवली होती. भूमी 11 मांडा ब्रँडेड ओमकारच्या बॅट मधून आलेला हा षटकार. अतिशय जबरदस्त फटका तुम्ही पाहताय. ऑफस्टॉपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारतोय. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड 25 वरती. 5 षटकांची मॅच. 45 ते 50 धावा जरी पदरात आल्या तर इथे मात्र एक बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा टीम कडे सुद्धा अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी आहे. गोलंदाजी अटॅक दोनही संघांचा वाखाणण्याजोगा. निश्चितच संघर्षाला सुरुवात केली आहे. इथे अक्षयचा हा चेंडू, इथे सुद्धा आपण पाहताय झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतलाय. 1 मोर गॉन.
थँक्यू सो मच. आउट स्विंगिंग डिलिव्हरी अक्षय पाटील गोलंदाजी मार्क वरती आणि अमित पाटील त्यांचे बंधुराज झेल टिपत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. बंधुराज एकमेकांना साथ देत आहेत. मैदानावरती आपण पाहिलं तर अजून एक विकेट आली आहे. फलंदाज 5वा बाद झालाय. 25 या आकड्यावरती लागलेला 5वा झटका. असं वाटलं होतं की इथून डाव सावरतायत, डाव निश्चितच पुढे घेऊन जातायत, आवरतायत, मात्र लगेचच इथे विकेट आली आहे. 25 वरती लागलेला 5वा झटका. गोलंदाज अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. रितेश आलाय नवीन बॅटर. स्ट्राईक वरती त्याला फिनिशरची भूमिका अदा करावी लागेल. इथे फटका चांगला खेळलाय. निश्चितच त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर थोडासा तारंबळ झाली त्याची. निश्चित चेंडू कुठे गेला हा कदाचित दिसला नसावा. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड 29 वरती जाऊन पोहोचलं. 29 ऑन बोर्ड. 29 धावा इथे धावफलकावरती आहेत. गोलंदाज अक्षय थोडासा महागडा. 15 धावा त्याच्या विरोधात इथे खर्च केल्यात. अक्षयच्या गोलंदाजीवरती 15 धावा इथे वसूल करत असताना स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर 29 या धावासंख्येवरती जाऊन पोहोचले. हळूहळू सन्मानजनक धावासंख्या उभी करतायत. इथे चांगला चेंडू ऑफस्टंपच्या अगदी बाहेरून निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 29 धावा. भूमी 11 मांडा टीमची धावसंख्या. खरवई टीमचे कॅप्टन आणि निहाल माज 11 गोरसई बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 4 षटकं संपली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रितेश आणि जयेश या दोन फलंदाजांना इथून शेवटच्या 6 बॉलवरती संपूर्ण सूत्र हातात घ्यावे लागतील. 6 चेंडू शिल्लक. रिस्पेक्टिव्ह टोटल जर आपण पाहिलं तर नक्कीच 45 ते 50 धावा इथं आल्या तर फाईट होईल. एका बाजूनं भिवंडी ग्रामीणचं दमदार क्रिकेट तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूनं कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. अर्थातच जय बजरंग कारिवली आणि त्यांना फाईट करतायत टीम भूमी 11 मांडा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 29 धावा जमवल्यात. इथून उर्वरित 6 चेंडूंवरती कशा पद्धतीनं डाव सावरला जाईल, डावाला इथून कुठपर्यंत घेऊन जातील, ग्रेट फिनिश इथं दिला जाईल का, जबाबदारी जयेश राजेवरती. स्ट्राईक वरती तयार. गोलंदाज जतीनचा हा पहिलाच बॉल. प्रचंड वेग, अतिशय वेगवान चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा अजून वळण घेत बाहेर निघाला. अतिशय वेगवान, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव आलाय. पहिल्याच बॉलवरती जतीन पाटीलचा जबरदस्त चेंडू तुम्ही पाहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेगवान तेस्तरार जतीन. इथे सुद्धा चांगला चेंडू. अगदी टिपिकल फास्ट बॉलर स्टाईल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळतीये. वेगवान, टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहतोय. चेंडूवरती चांगलं नियंत्रण कुठल्याही प्रकारे फलंदाजाच्या रडार मध्ये दिलं जात नाहीये. फलंदाजाच्या अगदी रडार पासून दूर ठेवत असताना सलगचा दुसरा डॉट आलाय. डॉट पर्सेंटेज जर आपण पाहिले तर भरपूर सारे निर्धाव चेंडू या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिले. त्याच्यानंच प्रेशर क्रिएट होतो. इथे पहा, इथे सुद्धा निर्धाव आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. भूमी 11 मांडा टीमला अजून एक खतरा लागलाय. फलंदाज क्रमांक 6 बाद. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 मध्ये आपण आहोत.
रात्रकालीन स्पर्धा, अतिशय मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही टुर्नामेंट अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम इथे पार पडतोय. संपूर्ण बुबेरे कुटुंबियांचं आपण मनापासून कौतुक करूयात, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या परिसराच्या क्रिकेटची उंची वाढवण्याचं काम अहोरात्र केलं जाते. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथ, बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन मात्र हवा तसा होत नाहीये. सिंगल एकच धावेवरती विश्वास ठेवावा लागेल. निश्चितच एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 30 या धावसंख्येवरती. लास्ट ओव्हर आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही कारिवलीकरांची ओळख आहे आणि ती ओळख त्यांनी मैदानावरती नक्कीच दिली आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. जतीन पाटील एक से बडकर एक गोलंदाज जर तुम्ही पाहत असाल तर एकाहून एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. लास्ट ओव्हर इथे सुद्धा यॉर्कर लेन, अगदी बुंध्यात मारा, ब्लॉक होलचा जबरदस्त अटॅकिंग मारा तुम्ही पाहताय. कुठल्याही प्रकारे हात खोलून दिले जात नाहीत. सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. शेवटचा अंतिम चेंडू इथं पाहायला मिळेल. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनतील हे मात्र इथून चित्र पाहावं लागेल. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 31 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. लास्ट बॉल. हा चेंडू हा सुद्धा चांगला टाकलाय, अगदी वाईड लाईन वरती, गाईड लाईन वरती बरोबर तोलून मोजून गोलंदाजी. जतीन पाटील तुफान गोलंदाजी करतोय. षटक संपले 5वं आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या 31 धावा आणि 32 धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या वेळेला कारिवली संघ फलंदाजीसाठी उतरेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात खरबई, दोन्ही संघांच्या दरम्यान सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. माझभाई बुबेरे गोरसई बी टीमचे पॅकर आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूनं राजमुद्रा खरबई, बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूनं टेलीचा कॉल आणि टेल येतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी आपण पाहताय राजमुद्रा खरबई टीमनं. काय निर्णय घ्याल? पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेताय. निश्चितच कशा पद्धतीचा अनुभव राहिलाय, स्पर्धेविषयी काय सांगाल? समोरची टीम मोठी आहे म्हणून आम्ही कमीत कमी रनामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच या अगोदरचा सामना तुम्ही जिंकलात. मैदानावरती खेळताना कसं वाटलं आणि आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे. जरूर, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी खरबई टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि गोरसई संघाला बॅटिंगचं पाचारण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी विद्यमान सामना तुम्ही पाहताय. एका बाजूनं भूमी 11 मांडा आणि त्यांना फाईट करतायत, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय टीम कारिवली.
चला जय बजरंग कारिवली आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. जय बजरंग कारिवली संघ मैदानावरती खेळतोय आणि मान्यवर स्वप्नील दादा पंडित नाईक यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. मैदानावरती 32 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी उतरत आहेत. दोन आघाडीचे धाकड फलंदाज, एका बाजूने प्रतीक नाईक तर आणि दुसऱ्या बाजूनं मोहित घरत ही सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करेल. 32 धावांचा पाठलाग निश्चितच लक्ष जरूर माफक आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती झुंजार खेळासाठी ओळखली जाणारी टीम भूमी 11 मांडा त्यांना फाईट करतेय. संघर्ष योद्धा मैदानावरती गोलंदाजीसाठी तयार होतोय. वन अँड ओनली जगन्नाना पाटील. पहिलाच बॉल, पहिला चेंडू सुंदर टाकलाय गुडले स्पॉटवर आणि अगदी आपण पाहिलं तर थोडासा खाली ठेवलाय. गतीमध्ये चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचं कनेक्शन नाही. पहिला डॉट. संघर्ष होईल, धावा जरूर कमी पाहायला मिळत आहेत. मात्र कमी धावांमध्ये सुद्धा संघर्ष करण्याची ताकद भूमी 11 मांडा टीम ठेवतीये आणि ही ताकद दाखवायला सुरुवात केली. पहिलाच बॉल डॉट आलाय. मॅच बनेल. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण चांगलं राहिलं. अनुभवाची संपूर्ण शिदोरी इथं मैदानात खोलावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी जर झाली तर मांडा टीम मॅच मध्ये येऊ शकते. इथे सुद्धा मिस टायमिंग. त्या ठिकाणी फिल्डर थोडासा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अडखळताना पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर चुकली, नजर हटी, दुर्घटना घटी आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट झाल्या. कदाचित चेंडू आतमध्ये साईड झाला नसावा, दिसला नसावा. या अनुषंगाने आपण पाहताय तर इथे 2 धावांचं नुकसान मांडा टीमला होतंय. फायदा होतोय तो आपण पाहताय कारिवली टीमला. 2 धावांच्या मदतीनं खातं खोललंय. ही इज ऑफ द मार्क. स्ट्राईक वरती प्रतीक. इथे फुल टॉस मिळाला. पर्वणी आली आणि दोन्ही हाताने स्वीकारली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दे धमाका. सिक्सर. जे जबरदस्त फटका. अगदी आपण पाहिलं तर फुलटोज मिळाला आणि त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी केलाय. धावा वसूल केल्या 6 आणि 6 धावांच्या मदतीनं धावफलक 8 वरती. इथे सुद्धा बॉडी लाईन फुलटोज पायावरती. ऑन साइडला खेळून काढले. मिड विकेट बाउंड्री वरती चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल आली आहे. थ्रो सुद्धा आपण पाहिलं तर अगदी वेगानं सिंगल. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता एकच धावेवरती संयम दाखवलाय. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. गोलंदाज जगन्नाना. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक चेंडू चुकीचा टाकला, तिथे षटकार आला. त्या व्यतिरिक्त षटक चांगलं राहिलं होतं. मात्र इथे इकॉनॉमी बिघडवलीये. फटका चांगला. धावा मिळाल्या 6. मोहितनं षटकारानं खातं खोललंय. बिग हिट. सिक्सर. जय बजरंग कारिवली टीमसाठी आपण पाहताय आश्वासक आणि दमदार सुरुवात केली आहे. 15 धावा धावफलकावर 32चा पाठलाग. जवळ अर्धा रस्ता अगदी सुरुवातीलाच पार केलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 1 जगन्नाना थोडेसे महागडे. मोहित ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला दिलाय तडाखा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शेवट सुद्धा दमदार केलाय षटकाचा. आलाय चौकार.
मच अगदी सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्या षटकात 19 धावा येत आहेत, 32चा पाठलाग करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावांची इथून आवश्यकता. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देण्याच्या तयारीमध्ये जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीला पूर्वार्धात केली आणि त्यानंतर 32चा पाठलाग करत असताना जय बजरंग कारिवली टीमनं आक्रमक सुरुवात केली आहे. फक्त 13 धावांची आवश्यकता इथून असेल. चेंडू शिल्लक 24. रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही पाहताय 3.25. विजय जवळजवळ दृष्टिक्षेपामध्ये आलाय. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा वसूल केल्या. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज पाचारित केलाय. गोलंदाज सत्यम गोलंदाजी मार्गवरती. षटकाची जबाबदारी असेल इथून कशा पद्धतीने चमत्कारी गोलंदाजी केली जाईल. भूमी 11 मांडा टीमला या मॅच मध्ये यायचं असेल तर इथून एखादा चमत्कार करावा लागेल. फार मोठ्या चमत्काराची अपेक्षा निश्चितच मांडाकरांना असेल, त्यांच्या फॅन्सना असेल. मैदानावरती केली जाईल का? पहिल्या षटकात 19, 32चा पाठलाग. ओव्हर नंबर 2 साठी सत्यम तयार. राईट मोर द विकेट. प्रतीक साठी इथे आपण पाहताय आडव्या बॅटने खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धावाली आहे. या षटकाची सुरुवात आपण पाहाल सिंगल एका धावेच्या मदतीने केली आहे. स्ट्राईक रोटेट. प्रतीक खेळतोय 5 चेंडू 10 धावा. मोहित खेळतोय 2 चेंडू 10 धावा. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावर बिनबाद 20. सलामीची जोडी आणि एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, चांगली सलामी फ्लाइंग स्टार्ट टीमला दिली आहे. इथे मिस टायमिंग. मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय खाली क्षेत्र निवडलं. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. ती 24 झाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 32 बनवायच्या आहेत आणि अजून आपण पाहिलं तर इथून 8 धावांची आवश्यकता. जय बजरंग कारिवली संघ मैदानावरती आपण पाहिलं तर भूमी 11 मांडा टीमला डॉमिनेट करत असताना चांगला परफॉर्मन्स, गोलंदाजी, फिल्डिंग, बॅटिंग या तीनही आघाड्यांवरती देताना पाहायला मिळाला. इथे समोरच्या दिशेला खेळतायत. मिडॉनवरती चेंडू अडवलाय. सिंगल 1 धावाली आहे. लगेचच सेन्सिबल क्रिकेट मैदानात दाखवलं. चौकारानंतर त्याला माहिती आहे घाई करायची गरज नाहीये. जे काम सुईनं होतंय तिथं तलवार का दाखवायची. इथे सिंगल आली आहे. धावफलकावरती आपण पाहताय 25. रिक्वायर्ड रन रेट आलाय 2.00. सामना जवळजवळ जिंकण्याच्या तयारीमध्ये कारिवली टीम. स्ट्राईक वरती प्रतीक आहे. इथे पुल केलाय. वेट अँड वॉच. फटका दमदार. धावा मिळताय 6. आलाय षटकार. च्या मदतीनं स्कोर आर लेवल आपण पाहताय 31 धावा धावफलकावरती. एका धावेची आवश्यकता. कशा पद्धतीने मॅच फिनिश करेल. स्ट्राईक वरती प्रतीक नाईक. इथे मिस टायमिंग. झेलची संधी आली आहे आणि इथे सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतं. विकेट आली आहे पहिली. फलंदाज बाद. मच कारिवली टीम साठी पहिलं पाखरू आझाद झालंय. बॅट्समन आउट होतोय. प्रतीक नाईकला मैदान सोडावं लागलंय. निश्चितच बॅटिंग ज्या पद्धतीने त्यानं केली आहे, डॉमिनेट त्यानं सुरुवातीला केलंय. 31 धावा धावफलकावरती. सिंगल एका धावेची इथून गरज आहे विजयासाठी. नवीन बॅटर जतीन आलाय. स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी अप्रतिम केली. शेवटच्या षटकामध्ये आपण त्याला पाहिलं, सुंदर गोलंदाजी केली आणि इथे बॅटिंग साठी आलाय. 1 डाऊन वरती सिंगल एका धावेची आवश्यकता. सत्यमला सुयश लाभलंय. इथे आपण पाहिलं तर 1 विकेट त्याला मिळाली आहे. फक्त एका धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 19. इथे हा चेंडू आपण पाहताय तर डॉट आलाय.
मॅच अजूनही आपण पाहाल तर चालू राहील. 2 षटकं संपली आहेत धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 31, अजूनही एका धावेची आवश्यकता. मॅच फिनिश, सामना जिंकला या ठिकाणी आपण पाहताय. तर जय बजरंग कारिवली या टीमनं आणि डॉमिनेट केलं ते अर्थातच भूमी 11 मांडा टीमला. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक आपण करूयात. प्रेक्षक मॅच बॉल मैदानाच्या बाहेर जो आलाय तो इथे जमा करा, अंपायर कडे जमा करा. जुन्या चेंडूची कमतरता आहे, चेंडू जमा करा.